तिचा जागर व ताले धरत असणाऱ्या अशा या जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी लीन होऊन आमचे वाघ्या मुरळीचे येता 34 कलाकार सादर करण्यासाठी येत आहेत वाघ्या मुरळी नृत्य. सर्वांनी बोला खंडोबाच्या नावानं. या कोणी आणलं? जय मल्हार! मल्हारी माता! जय मल्हार! टाळ्यांचा प्रतिसाद जोरात आला पाहिजे.
stage on fire. So our students are coming on the stage to burn the fire with their incredible dance and with their little face. So now we are presenting a dance performance from Standard Nursery on our favorite song Current Laga Re from Circus movie. Let's welcome them. मनाचा तो सबको करंट लगा रे, रंग लगा रंग लगा रंग लगा रे, मनाचा तो सबको करंट लगा रे, तुमका मेरा एक्सीलेंट लगा रे, मनाचा तो सबको करंट लगा रे। अपने बोलना मची कहिए आखी कन्न चिंती पीट रही कुंद अरे ओलग निकल ना सुधर कमला करेला मदर करने मरते इन द बॉडी कनो चियारी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या जनतेच्या हृदयात अदर स्थान मिळवलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक राजा नव्हता, ते होते धैर्य, शौर्य, न्याय आणि दूरदृष्टी यांचे जीवन प्रतीक। अवघ्या 16व्या वर्षी तोरण जिंकणाऱ्या या सिंहाचे गर्जेने संपूर्ण भारतभूमी गर्जून गेली होती। आज सादर होणारी ही गाथा आपल्याला घेऊन जाईल महाराजांच्या बालपणापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतच्या सुवर्ण इतिहासाच्या प्रवासात। तर चला तर शब्दांतूनच नव्हे तर कृतींतून इतिहास जिवंत करणारी, शौर्य, त्याग आणि स्वराज्याची मशाल पेटवणारी छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा सादर करण्यासाठी येत आहे आमच्या शाळेचे विद्यार्थी। आपल्या टाळ्यांच्या गजरात या वीर गाथेचे स्वागत करूया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की।
महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवंशके 1551 शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी
अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी मार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व अनेक बांधरांनी पराक्रमाची शिकस्त दिली. पावनखिंडीत 3000 गनिमांची अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन गोडखिंड अडून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची.
शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरे. म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करेन. माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझा शिवबाग शिवासनाव बसला, माझा शिवबाग शिवासनाव बसला. दिन सोन्याचा सोन्याचा उगला ग, दिन सोन्याचा सोन्याचा उगला ग. माझा शिवबाग शिवासनाव बसला, माझा शिवबाग शिवासनाव बसला. होत झुलबाचं घर घर फिरलं जात, लाख भरडून गेलं त्यात. मोठा अंधार अन्यायाचा दाट, त्यानं पेटवली स्वाभिमानाची वाट. महाराष्ट्राचा कण कण मग लखलखला. माझा शिवबाग शिवासनाव बसला, माझा शिवबाग शिवासनाव बसला. राज्याभिषेक दिन आला त्या अजिंक्य रायगडाला. भगवा गगनी फडफडला ना पार उरे हर्षाला. स्मरून या तुळजाईला राज्याभिषेक सुरू झाला. मंगल मंत्रोच्चार घुमले त्या स्वरात नभ दुमदुमले. माळून फुलांच्या माळा लावून टिळा भाळाला. लेवून धवलती वस्त्रे अभिषेका शिवबा बसले. तो मंच सुवर्णी मढला अभिषेकासाठी सजला. सोहळा असा तो सजला जणू दीपोत्सव जणू दसरा. पावन सरितांचे पाणी अभिषेकाला आणून जलकुंभे दिधली मगती त्या अष्टप्रधाना हाती. अभिषेक जलांनी केला जल्लोष नभाला गेला. 16 सुवासिनी आल्या पंचारती ओवाळा. मग लाल वस्त्र परिधानून जड जवाहीर तनी माळून. घातला मुकुट राजाचा अन पांग फिटे डोळ्यांचा. तलवार ढाल बाणाची केली पूजा मानाची. सोहळा असा तो सजला जणू दीपोत्सव जणू दसरा. 32 मणाचे सोने सिंहासन मढले त्याने. महाराज सिंहासनी बसले रयतेचे डोळे भरले. उधळली सोहळ्यामध्ये सोन्या चांदीची पुष्पे. महाराज छत्रपती झाले, महाराज छत्रपती झाले. स्वर अभिमानाने घुमले. छत्रपती शिवाजी महाराज की माझा
शिवबा ग शिवासनावर बसला माझा शिवबा ग शिवासनावर बसला दिनू सोन्याचा सोन्याचा उगला ग दिनू सोन्याचा सोन्याचा उगला ग माझा शिवबा ग शिवासनावर बसला माझा शिवबा ग शिवासनावर बसला माझा शिवबा ग शिवासनावर बसला माझा शिवबा ग शिवासनावर बसला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या शिवरायांसाठी आणि मावळ्यांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवले अन्यायाविरुद्ध उभे राहा, स्त्री सन्मान राखा आणि मातृभूमी सर्वस्व अर्पण करा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. जय भवानी. हॅलो हॅलो. खरं म्हणजे इतक्या चांगल्या परफॉर्मन्स नंतर मला इथं बोलायला उभा केलं आहे. आयुष्यभर हेच करत आलेलं आहे, हेच सांगत आलेलं आहे, अशा पद्धतीनेच बोलत आलेलं आहे. तरी यांचं हे ऐकत असताना म्हणजे अंगावर सगळे ते रोमांच उभे राहिली. खरोखर रोमांच उभे राहिली. शिवछत्रपतींच्या नावातच एवढी ताकद आहे, त्यांच्या जीवनात त्यांच्या चरित्रात एवढी आहे की स्फूर्ती घेऊन एक 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 म्हणजे कमाल. सगळे धन्य झाले असतील सगळे संस्थाचालक, शिक्षक, कोरिओग्राफर, पालक, शिक्षक, शिक्षिका, त्याच्यानंतर शिक्षकेतर वर्ग तुमचा. हे खरोखर म्हणजे धन्य झालो अक्षरशः. म्हणजे कोणत्या शब्दात या विद्यार्थ्यांचं खरोखर कौतुक करावं. कारण मातुर्डी सर मला म्हणत होते की शायरी म्हणजे तुम्ही काय करणार आहे. तुम्ही सुरुवातच शायरीपासून केली आहे. पहिलं नमन हे प्युअर फोक ऑफ महाराष्ट्र. म्हणजे या देशाला जेवढी वैविध्यता आहे तितकं सांस्कृतिक जे काही वातावरण आहे म्हणतो मी, की लोककलेच्या ज्या शेड आहेत प्युअर फोक ज्याला म्हटलं जातं आहे त्या महाराष्ट्रात आहेत. काय हे शाहिरीच्या माध्यमातून का सांगायचं म्हटलं तर शॅल आय स्पीक इन इंग्लिश, शॅल आय स्पीक इन मराठी, शॅल आय स्पीक इन गुजराती. તમે ગુજરાતી આવડે છે? अरे बाबा मला पण वाटलं की अहमदाबादला जाऊन व्यापारी व्हावं. बघा अहमदाबाद जवानू मांडी वाळो आम्ही US जवानूचे. मी इथं सोनेगिरे सरांचा 35 वर्षापूर्वीचा विद्यार्थी आहे. इथं मी शाळेत दिवाळीच्या आणि मेच्या सुट्टीत तिथे क्लासेस घ्यायचे सोनेगिरी सर. त्यांची आज आठवण झाली, ते देखील पुण्यस्मरण इथं करता आलेलं आहे. काय त्यानंतर शॅल आय स्पीक इन मॉरिशियन, शॅल आय स्पीक इन जर्मन, शॅल आय स्पीक इन व्हेरी गुड संस्कृता, व्हेरी गुड संस्कृत. म्हणजे आय कॅन गिव्ह द स्पीच ॲटलिस्ट मोर दॅन हाफ अँड 1.5 hour इन संस्कृत फॉर दिस टाईप ऑफ त्याचं गंमत अशी आहे. हे शिक्षण आहे, ही शाळा आहे, सरस्वतीचं माहेरघर आहे. या इथं हे सांगायचं वैशिष्ट्य एवढ्यासाठी आहे की आजच्या कार्यक्रमाचं जे काही टायटल ठेवलं आहे सरांनी, मला इथं आल्यावर माहीत झालं की काय ठेवलं रूट अँड त्याचं रूट आहे. रूट कुठं आहे हे बघा. या इथं पालकवर्ग जमलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की या शिक्षणाचं महत्त्व पहिल्यांदा जर काही शिक्षण खुलं केलं असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्या शारदेचं जे काय विद्येचं माहेरघर म्हणतात ती शारदा म्हणजे सावित्रीबाई, त्यांचे मिस्टर म्हणजे
ज्योतिबा फुलेंनी पहिल्यांदा शाळा काढल्याने शिक्षणाची भांडारं खुली केली आणि ते गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की पहिल्यांदा ते तिथलं मूळ वाळत होतं ते अण्णांनी रुजवलं स्वतःच्या संस्थानात. ते शाहूंनी रुजवलं आणि त्यानंतर एक सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की शाहू म्हटलं साक्षरता तर आलीच पाहिजे, माणसाला अक्षर वाचता आलं पाहिजे, पण त्याच्याशिवाय देखील काही गोष्टी आहेत की त्याला चित्र वाचता आलं पाहिजे, त्याला शिल्प वाचता आलं पाहिजे, त्याला डान्स करता आलं पाहिजे, त्याला अभिनय करता आला पाहिजे, त्याला कोरिओग्राफी करता आली पाहिजे, त्याला कुस्त्या खेळता आल्या पाहिजेत, त्याला टकरी बकऱ्याच्या बघता आल्या पाहिजेत, त्याला तमाशा समजला पाहिजे, त्याला क्लासिकल गायन समजलं पाहिजे, त्याला पोवाडा देखील म्हणता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मित्रहो ह्याला बहुविध साक्षरता म्हणतात आणि बहुविध साक्षरतेचं प्रतीक ही शाळा असते. शिक्षण देखील आलं पाहिजे, प्रत्येकानं अभ्यास करून नंबरात देखील पास यायला पाहिजे, आलं का लक्षात, आणि त्याच्याबरोबर खेळ खेळता यायला पाहिजेत. या सगळ्या गोष्टीचं एक केंद्र आहे ती शाळा आहे. आणि तुम्ही लोक खऱ्या अर्थानं भले तुमचा कोरिओग्राफर महिन्यापूर्वी आलेला असेल परंतु या महिन्याभरात त्यानं या सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडनं हे काम करून घेतलं. खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. माफ करा, मी पहिल्यांदाच बघितलं, कलाक्षेत्रात असतो परंतु हे पहिल्यांदाच अशा पद्धतीने बघायला मिळालं. बऱ्याचशा गोष्टी बोलता येतील पण अगदी थँक्यू. फक्त एक गाणं मी तुम्हाला सांगतो माझं की बहुतेकांच्या कानात असणार आहे, मनात असणार आहे, पण ते मीच लिहिलं आहे हे तुम्हाला माहिती नाही. 2 गीतं मी ठेवतो. खरं म्हणजे लोककला किती प्रकारात मगाशी म्हणला विभागली गेल्या. गणरायाने नाचत अंगणी यावे, अरे अल्पमती मी शाहीर मजला शुभाशिष द्यावे, आणि झांज ढोलकी डफाणी तुंतुने सुरात लावावे, आणि सच्छिलतेचे रूप दावणी गुणगावणी घ्यावे. विद्या देवता येईल सत्वर गणराया संगे, अरे तिचीच कृपा म्हणून जिवेवर शब्द खेळ रंगे. अरे पडवून मजला कधी मानवा रचनांची जीवनी, आणि सरस्वतीची प्रभा उतरो या माझ्या कवनी. अरे कोणी शाहीर गोंधळ घाली आई भवानीचा, पोत नाचवीत उदो उदो करी श्री जगदंबेचा. अरे थापड पावर मारून गुणगुण शिवबाचे गाई, आणि टाहो फोडून सांगे निर्मिली कशी ती शिवशाही. कुणबी गीतांच्या त्या ललकाऱ्या खळ्यावरून येती, कुणी पाजित पाणी मोठे वरुणी ताण छाण देती. रामाच्या पारी ती वाणी वासुदेव गाई, आणि आज्या पंजाच्या नातीपंथीला वाटीत पुण्याई. कुणी कष्टकरी शेतकरी गरिबांच्या घेऊन प्रश्नाला, आणि या लोककलेतून जाब विचारी सतांड जुलमी सत्तेला. इतिहासाचे आम्हीच वाली गाऊ पोवाडे मर्दांचे. अरे फिरगोजी यसाजी माझी तानाजी सूर्याजीचे, आम्हीच आहो रक्षक शिक्षक सेवक सर्व समाजाचे. आणि थापडफावर मारून उतरू चढले भूत जर माझाचे, साम्राज्येती कैक खड्या वाणीवरती आमच्या तरली, आणि जुलमी सत्ता एक इशाऱ्या सरशी खाली गडगडली. अरे शाहिरांच्या इतिहासाचा शोध जरा तुम्ही घ्या हो, आणि शाहिराचा मानशाहिरा सुजन जर तुम्ही द्या हो. कोण आम्ही लक्षात येतंय. तर खरोखर पटेल साहेब म्हणतो, एक पटेल म्हणले की 10-12 पटेल असणे गेला असं माझा सगळं पटलेलं का नाही माझं म्हणणे. तर म्हणून एक पटेल म्हणले की मग त्याला सुद्धा विद्यार्थी राहिली तर चालतात काय. म्हणून म्हटलं की ह्या माय माऊली मराठी श्रीच्या मांडीवरचे बाळा मी, माय माऊली मराठी श्रीच्या अंकावरचे बाळा मी, आणि खबरदार जर तिला हे नविता होऊ करदन काळा मी. अरे अलंकार ते शब्दसुरांचे गुंफून तिला बहाल करू. महाराष्ट्र जय जय श्री मराठी एक चहा जय घोष करू. जय घोषाचा निनाद भारी आज या गुजराती हायस्कूल म्हणून घुमे अंबरी. अरे हिमगिरी तो कौतुकी विचारी, अरे कुठून येते अलकारी. वृतांत कथन्या मेघदूत मग दक्षिणेतून उत्तरी जाई, आणि गिरिराजाला सांगे गरजून कोल्हापूरचा शाहीर गाई. अरे राजू राऊत नाव तयाचे कौने लिहून तो गातो, आणि साथीदारासह ताना मारितो. शिवाजी पेठेमध्ये राहतो. या इथं
खरोखर मला बोलवलं. एक माझं जे जगप्रसिद्ध म्हणजे नेटवर तुम्ही एवढा अंधार फार झाला किंवा राजू राऊत शाहीर जर का टाकलं तर यूट्यूबला तुम्हाला शेकडो कोल्हापूरविषयी माहिती असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ऐकायला मिळतील. सगळी शाहिरी गोळा करायची मी त्याला 10-12 जण ढोलकीवालं डफवालं तुंतुनवालं झांजवालं सगळे आणायला लागतात काय. पण कधी बोलवलं तर या इथं नक्कीच तुमच्या मुलांच्यासाठी पालकांच्यासाठी कार्यक्रम करू. पण मी माझ्या एका गीतानं या कार्यक्रमाचा समारोप करतोय. खरं म्हणजे शिवछत्रपतींच्या दरबारात मारून मी कार्यक्रम करायला लागलो असं वाटतंय. कारण तुमच्या माहितीकरता सांगतो, हा रायगडचा उत्सव आत्ता जरी मोठा झाला असला तरी 91 पासून मी हा सुरू केलेला आहे. काय आलं का नाही लक्षात? 50 लोक घ्यायचे. त्यातले माझे सहकारी इथं आशिष मनकुंद्रे आहेत, ते माझ्या पहिल्यापासून आलेले आहेत काय. म्हणून मला त्या रायगडवर म्हणलेलं 1-2 कडी फक्त म्हणतो मी. कारण शाहिरी टीमवर्क आहे, ग्रुपवर्क आहे सगळं. अरे अंधार फार झाला. कुणी ऐकलं काय शब्द कधी? हात वर करा प्लीज. अरे अंधार वा थँक्यू. अरे अंधार फार झाला. अरे दिवा पाहिजे का नाही? दिवा पाहिजे की सर? आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला, दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. हे झाली किती वर्षे आली देशावर ही वेळ, बिघडून गेला सा. टाळा तुम्ही करू नका. 1 2 3 4 टाळा वाजवा. जोरदार प्रेक्षकांच्याकडून टाळ्या आल्या पाहिजे. किती वर्षे आली देशावर ही वेळ, बिघडून गेला सारा बसविलेला तो मेळ. राजसत्ता ही झाली पैसेवाल्याचा खेळ, सतान वृत्तीला उरला नाही ताळमेळ. येतो मेळ साधण्याला, येतो मेळ साधण्याला दैवी दुवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. काय सहकारी बरोबर मातुंगे सरांना आणि या संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन सांगायला होतं सहकारी चांगले असेल तर कार्य उत्तम उभं राहते बरं काय. मग सगळे आले तुमचे सहशिक्षक शिक्षिका शिक्षकेतर पालक विद्यार्थी सगळे मिळून म्हणतो मी. काय सहकारी बाजी तानाजी ये साजी, बहिरजी फिर मोज मुरार आणि सूर्याजी, कधीन झाले फितूर सोडून या शिवाजी. इथे एका खुर्ची पायी व्यक्त करती नाराजी. अरे इथं काशिदाचा शिवा, हे इथं काशिदाचा शिवा, मला शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या इथं ते बालगोपालांच्या मेळ्यात या इथे एक आनंद देण्यासाठी तुमच्या संस्थेनं मला बोलवलं. 4 शब्द ऐकले त्याबद्दल उपस्थित सर्व संस्थाचालक शिक्षक शिक्षकेतर पालक वर्ग आणि विद्यार्थी कलाकार म्हणतो मी. आजचे कलाकार आहे ते कल को जो आकार देता वो कलाकार होता है, वो कामगार नहीं होता, कामगार देता है आदमी. ये कलाकार लोगों को मैं दिल से तय दिल से मतलब क्या करता हूँ, शायरी में बोलो तो उसे मुजरा करता हूँ और रजा लेता हूँ. ठीक है, ओके बाय. तुम्ही जे आम्हाला हे मार्गदर्शन दिलेलं आहे हे नक्कीच आमच्या लक्षात राहणार आहे सर. तुम्ही केलेलं कौतुक आमच्या विद्यार्थ्यांचा नेहमीच लक्षात राहणार सर. आणि तुम्ही केलेलं मार्गदर्शनही सुद्धा ते. आणि माझ्यासाठीच नाही तर आमच्या सर्व पालकांसाठी हा क्षण नक्कीच आमच्या डोळ्यात पाणी घेऊन आलेला आहे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आम्ही MS पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही तुमचं मनापासून nostalgia and a fresh burst of energy. Again, our first standard boys are ready to speak volumes about special bond between grandfather and his grandchild. Get ready for a trendy fun-filled performance
song that hits all about white wrist and getting spoiled and pampered. हमारी सारी गलतियों को वो माफ करते हैं, बहुत गुस्से में होकर भी हमें प्यार देते हैं, उनके होठों पर हमेशा दुआएं होती हैं। ऐसा करने वाले सिर्फ और सिर्फ हमारे ग्रैंड पेरेंट्स होते हैं। तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जुनून, तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून, तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक। और कुछ ना जानूं मैं, बस इतना ही जानूं, तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं। तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं। सजदे सर झुकता है यारा, मैं क्या करूं। तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं। दादा और दादी वो नहीं जिनसे रोज बात हो, दादा दादी वो है जो भले ही हमसे दूर है पर दिल में हमेशा हमारे पास हो। कैसी है ये दूरी, कैसी मजबूरी, मैंने नजरों से तुझे छू लिया। ओह कभी तेरी खुशबू, कभी तेरी बातें, बिन मांगे ये जहां पा लिया। तू ही दिल की है रौनक, तू ही जन्मों की दौलत, और कुछ ना जानूं, बस इतना ही जानूं। जिनके केसों में चांदी और दिल में सोना है, जिनके रातों की कहानियां सुन सपनों में हमें खोना है, उन्हें हम बड़े प्यार से नाना नानी कहते हैं। तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं। तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं। सजदे सर झुकता है यारा, मैं क्या करूं। तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं। Mesmerizing performance by first standard students, and I thank all their grandparents. Vibrant folk arts, and Gondar is one of its most ancient and devotional folk music forms. Gondar is traditionally performed to the seek of blessing of goddesses and to promote blessing, devotion, expressions, and faith and devotion. देवाच्या नावाचा गजर झाला, देवाच्या नावाचा गजर झाला, परंपरेचा आज साज झाला, परंपरेचा आज साज चढला. नादटा मृदंगाचा घुमतो, नादटा मृदंगाचा घुमतो, गोंधळाच्या रूपाने भक्त
दे, दानव ठेचाया माराया आम्हाला बळदे. रायगडाची जगदंबा ही आज तुला आडवी, एक सुनाची अखेरची तू आज मावली. समजाचा मुक्त कराया निर्धार निखळगे, ग अंबाबाई निर्धार निखळगे, ग अंबाबाई निर्धार निखळगे. भरवसा मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भरदिवसा. आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा, मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भरदिवसा. त्या बुडवाया आणि बुडवाया साठा हाती बळदे, त्या बुडवाया साठा हाती बळदे. अंबाबाई Christ. Everyone, people feel happy on Christmas. Santa Claus bring gifts for kids. So a Santa who will give such a gift is coming to visit us through the song Jingle Bell, Jingle Bell. Dashing through the snow in a one-horse open sleigh, o'er the fields we go, laughing all the way. The bells are about to ring, they make our spirits bright. What fun it is to ride and sing a sleighing song tonight. Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. A day or two ago, I thought I'd take a ride, and soon Miss Fanny Bride was seated by my side. The horse was lean and lank, misfortune seemed his lot. He got into a drifted bank, and we got upset. Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh.
would have been part of it. माँ तेरे प्यार है अनमोल खजाना, दिल में बसता है सुंदर ठिकाना, तेरी गोद में मिलता सुकून पूरा, हर दर्द मिटाता तेरा ये चेहरा, तेरे चरणों में स्वर्ग का डेरा, हर सपना पूरा करे तेरा। माँ, मेरी माँ मुझे बहुत प्यार करती है। मेरी खुशी में मेरी माँ को खुशी मिलती है। मेरे तकदीर में एक भी गम नहीं होता अगर मेरे तकदीर लिखने का हक मेरी माँ को होता। आज मैं मेरी माँ के लिए कुछ गाना चाहूँगा। बनके तेरा साया मैं तुझको थाम लूं, उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं। बनके तेरा साया मैं तुझको थाम लूं, उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं। रखूं तुझे पलकों तले, पूजा करूं तेरी, तेरे सिवा तू ही बता क्या जिंदगी मेरी। मैं तो तेरे सपनों के रंग में ढला, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला। माँ, ओ मेरी माँ, मैं तेरा लाडला। ओ मेरी माँ, मैं तेरा लाडला। माँ, ओ मेरी माँ, मैं तेरा लाडला। माँ, ओ मेरी माँ, मैं तेरा माँ म्हटलं की लक्षात येतं आई म्हणजे आपली काय आहे ते.